विटा येथील यशवंतनगरमधील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या साई कापड दुकानासमोरील दत्तात्रय तारळकर यांच्या कार्तिक होलसेल फटाके विक्रीच्या गोडाऊनला अचानक आग लागली आहे। या भीषण आगीत 72 वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झालाय, तर अन्य 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली, मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय, अन्यथा मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती। आगीत गंभीर जखमी झालेल्या कलावती तारळकर या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दत्तात्रय तारळकर, त्यांची पत्नी वर्षा तारळकर, मुलगी दीपाली तारळकर, योगिता पवार, मानसी पवार आणि कल्पना जाधव असे 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यशवंतनगर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी फटाक्यांच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमुळे विटा शहरात एकच खळबळ उडाली आहे। दत्तात्रय तारळकर यांचे कार्तिक होलसेल फटाके विक्रीचं दुकान आहे। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून ते फटाके विक्रीचा व्यवसाय करतात। दरम्यान आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली, त्यामुळे घरातील गोडाऊनमध्ये असलेल्या फटाक्यांच्या स्टॉकने पेट घेतला। क्षणार्धात लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केलं। गोडाऊनमधील सर्व फटाक्यांचा माल जळून खाक झाला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच विटा नगरपालिकेचा अग्निशामक बंब आणि पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाला, मात्र बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊनकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूस अरुंद बोळ असल्याने आग विझवण्यात अडथळा निर्माण झाला होता। प्रसंगावधान राखत काही जागरूक आणि धाडसी युवकांच्या मदतीने नगरपालिकेच्या अग्निशामक पथकाने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु फटाके पेटतच होते। काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं। या भीषण आगीत कलावती शिवदास तारळकर या गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांचा विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय।